तो जालन्याला शेतकरी जोडी फेमस आहे. त्यांचं आयडीचं नाव आहे काय? अविनाश उगले. ते आमचे प्रमित्र. किती 6 महिने झाले आमची ओळख झाली ऑनलाईन याच्यावर. आज आम्ही लाईव्ह त्याच्या घरी आलो आहे. तर त्यांचं काय नाव आहे त्याचं? रोहित भाऊच्या शेती आलो. त्यांचं तळ बघा. ते तळ मित्रांनो कमी जास्त या तळ्यामध्ये आता लाईव्ह मध्ये 60 फूट पाणी आहे. नाही रे आणि त्याच्यामध्ये आम्ही पावलो. किती आहे बाबू सांगा? बाबा त्यानं तोंडाला सांगितलं 30 आहे म्हणून. काही मोठेपणा करण्यात फायदा नाही. लोक मोठानं मारायचे आहेत. किती आहे? नाच करतो का म्हणे. 30 फूट आहे म्हणे पाणी. तर आम्ही या पायपाखाली आंघोळ केली. मग मधात गेलो नाही. आम्हाला मधात पाहुणं नाही. ते भाऊ पवायली तिकडे. नंबर पाण्याची सोय केली आमची. ओ हात दाखवा रामभाऊ. तुमचे 2 शब्द सांगा इथं. तर चाललो आम्ही आज. तर मित्रांनो बघा आज आपल्या इथं कोण आला आहे तुम्हाला तर दाखलता असेल. तर मित्रांनो पण एकाला पाहुणं येत नाही. पायपाखाली आंघोळ केल्या आम्ही. खाली आंघोळ केल्या मित्रांनो. अवधूत भाऊ असेल, उमेश भाऊ असेल. तर फक्त मलाच येतं थोडंफार पाहून. काय चिन झाला. तर मित्रांनो बघा हे आपलं शेतकरी. तर मित्रांनो नाच करते का यावं लागतंय पण पाहावं आपल्या शेततळ्यामध्ये. हे बघा सगळ्याचं झालंय मित्रांनो. आता आंघोळ करायचं आपलं झालंय. तर मित्रांनो इथं येऊन खूप भारी वाटलं. भारी वातावरण आहे. बघा वातावरण दाखवतो इकडे हिरवं हिरवं. आंघोळीची सोय तर इतकी भारी केली आमची भाऊ. बस चांगले चांगल्या स्विमिंग पूलला मागे टाकल्या भाऊच्या या शेततळ्याने. एकदम नितळ पाणी आणि एकदम स्वच्छ पाणी. तर चाललो मित्रांनो. आंघोळी झाल्या आमच्या. तर आता व्हिडिओ शूटिंगसाठी चाललो. तर ते मागं त्या अविनाश भाऊच्या शेती त्यांच्या मित्रांच्या शेती आलतो पाहुण्यासाठी. तर मग आता आम्हाला पाहुणं नाही. आम्ही पायपाखाली आंघोळ केल्या. म्हणून त्यांचं घर आहे. पाईतला लूक कसा आहे. एकदम रम्य वातावरण. तर बघू शकता आपली इकडं गाडी लावली आहे. तिथं विशाल आहे. ते ऋषी काय स्नॅप टाकायला. इकडं बघा. तर वातावरण एकदम छान आहे इथं.